नाशिक रोड येथील विहितगाव वडनेर रोडवरील रांडोरेमाळा या ठिकाणी संध्याकाळी 7:30 वाजता दारात खेळत असलेल्या बालकावर बिबट्याने झडप घातली। बिबट्या ओढून नेत असल्याने या बालकाच्या मानेवर डोक्यावर जबर जखमा झाल्या असून आरडाओरडा केल्यानंतर बालकाला सोडून बिबट्या पळून गेला। जखमी बालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। विहितगाव वडनेर रोडवरील हांडोरेमाळा या वालदेवी नदी किनारी एक वस्ती आहे। या वस्तीतील 4 वर्षीय ऋषिकेश प्रकाश चांद्रे हा आई स्वयंपाक करत असल्याने ओट्यावर खेळत असताना बाजूस असलेल्या जंगलातून बिबट्याने त्याच्यावर झडप घातली। ऋषिकेशच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा केला, तोपर्यंत बिबट्याने ऋषिकेशला काही अंतरावर फरफटत नेत होता। आरडाओरडा ऐकून बिबट्याने ऋषिकेशला सोडून वालदेवीच्या नदी किनारी असलेल्या जंगलात पळून गेला। जखमी ऋषिकेशला प्रथम बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मानेवर डोक्यावर बिबट्याचे नख व दात लागल्याने रक्तबंबाळ झालेल्या ऋषिकेशला पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। माजी नगरसेवक जगदीश पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विक्रम कोटुळे यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून या जखमी ऋषिकेशच्या परिवाराला आर्थिक मदत करण्यात यावी व घटनास्थळी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी केली। घटनेची माहिती समजताच वनाधिकारी अनिल आहिरराव, विजय सिंग पाटील यांनी हॉस्पिटल व घटनास्थळी धाव घेतली। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड।